ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. पंथराजाचे महात्म्य भाग पहिला. ओव्या आहेत 152 ते 154. भगवंतांच्या मुखातून योगारूढाची लक्षणे ऐकल्यानंतर अर्जुनाला ब्रह्मत्व प्राप्तीची इच्छा झाली. कोणत्या मार्गाने गेल्यावर, कोणता अभ्यास केल्यानंतर ही प्राप्ती करून घेता येईल याची त्याला उत्सुकता लागली. त्याकरता वाटेल तो अभ्यास करायची आपली तयारी आहे असेही त्यांनी श्रीकृष्णांना बोलून दाखवले. म्हणून मग श्रीकृष्ण त्याला पंथराजाचा उपदेश करणार आहेत. तत्पूर्वी ज्ञानदेवाने पंथराजाचे महात्म्य गायलेले आहे. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी, अर्जुनागा अवधारी पंथराजू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी, महेशू अजूनी. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्याप पर्यंत यात्रेकरू आहेत. पहिलं योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिल. योग्यांचे समुदाय सुषुम्नेच्या संकोचित मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. ज्ञानेशांनी या मार्गाला पंथराज असं म्हटलेलं आहे. वेदांताने जे ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा सिद्धांत सांगून तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केला ते ब्रह्मरूपत्व योग मार्गाने साक्षात अनुभवास येते. या मार्गाने सगुण व निर्गुण यांचे ऐक्य अनुभवाला आल्यावर साधकाची सगुण रूपावर सुद्धा अत्यंतिक भक्ती जळते. हा योग मार्ग भक्ती योगाला सहाय्यभूतच होतो. म्हणून ज्ञानदेव या मार्गाला पंथराज असं म्हणत आहेत. पुढे या मार्गाचे महात्म्य गाताना ज्ञानदेव म्हणतात की तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी, महेश अजूनी. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे लागलेली आहेत. म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्याप पर्यंत यात्रेकरू आहेत. येथे ज्ञानदेवानी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे हा मार्ग कर्मप्रवृत्ती रूप असा एक वृक्ष आहे. दुसरं म्हणजे याच्या बुडालाच कर्मनिवृत्ती रूप असंख्य फळे लागलेली आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकर या मार्गावर अजूनही चालत आहेत. ज्ञानदेव योगाभ्यासाला कर्मप्रवृत्ती रूप वृक्ष असे म्हणतात. कारण आत्मप्राप्ती करता केलेला अभ्यास हे एक प्रकारचे कर्माचरणच आहे. पुढे म्हणतात की या वृक्षाच्या बुडालाच कर्मनिवृत्ती रूप असंख्य फळे लागलेली आहेत. सर्वसाधारण फळे ही वृक्षाच्या फांद्यांना लागतात. पण हा वृक्ष आगळा वेगळा आहे. याच्या मुळालाच फळे लागलेली आहेत. आणि ती कोणती? तर कर्मनिवृत्ती रूप फळे. आता ही कर्मनिवृत्ती कोणती? तर कर्म करून विषय प्राप्ती करून घेण्याची जी मनुष्याची वृत्ती आहे त्यापासून निवृत्त झाल्याशिवाय योगाचरणाची प्रवृत्ती होणार नाही. ऐंद्रिय सुखोपभोगांपासून त्यासाठी निवृत्त व्हायला लागेल व एखाद दुसऱ्या ऐंद्रिय भोगापासून नाही तर सर्वच उपभोगांपासून मन निवृत्त झाले पाहिजे. म्हणून ज्ञानदेव योगाचरणाच्या प्रवृत्तीरूप वृक्षाच्या मुळाला सर्व प्रकारच्या उपभोगेच्छांपासून निवृत्तीरूपी अनेक फळांची कल्पना करत आहेत. थोडक्यात मनात विषय विमुखता निर्माण झाल्याशिवाय योगाचरणाची प्रवृत्ती होणार नाही. पुढे ज्ञानदेव म्हणतात की भगवान शंकर सुद्धा या मार्गाचा अजूनही यात्रेकरू आहे. हा मार्ग किती असाध्य आहे हे यातून त्यांनी सांगितलेले आहे. भगवान शंकरांनी तर योगसिद्धी प्राप्त केलेली आहे तरी सुद्धा ते या मार्गावर अजूनही चालत आहेत. म्हणजे जरी साधकाला योग मार्गात यश प्राप्त झाले तरी सुद्धा याचे आचरण त्यांनी सोडून देता उपयोगी नाही. हा अभ्यास मृत्यूपर्यंत निरंतर चालू ठेवावा लागतो. कापडी याचा एक अर्थ जसा यात्रेकरू आहे तसाच दुसरा अर्थ आहे वाटसरू. महेश वाटसरू बनून राहिलेला आहे. वाटसरू पुढील वाट कशी आहे याचे दिग्दर्शन करतो.
त्याप्रमाणे महेश नवनवीन यात्रेकरूंना या मार्गाबद्दल मार्गदर्शन करत आहेत असंही म्हणता येईल. पुढे ज्ञानदेव सांगतात की योग्यांचे समुदाय आडवी मार्गाने आकाशाकडे जावयास निघाले. आडवी म्हणजे संकुचित मार्ग, अडचणीचं ठिकाण, येथे सुषुम्न मार्ग. आकाश म्हणजे पोकळी, येथे मूर्ध्नी आकाश. योगी लोक कुंडलिनी जागृतीची साधना करतात. ते मूलाधार चक्रात 3.5 वेढे घालून मुख खालच्या दिशेने करून असलेल्या कुंडलिनीला जागृत करतात व सुषुम्न मार्गाने मस्तकाच्या दिशेने वर मूर्ध्नी आकाशाकडे नेतात. त्यावेळी जे अनुभव येतात तेच त्या मार्गावरच्या पाऊलखुणा असतात. त्या पाऊलखुणांच्या सहाय्याने इतरांनाही हा मार्ग सुलभ होतो. ही योग मार्गाची वाटचाल सुरुवातीला आकाशात चालण्यासारखीच असते. कारण सुरुवातीला दिशा कळत नाही. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करत राहायचे. नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनुभव यायला लागले की मार्ग थोडा थोडा सुकर होत जातो. यासाठी उदाहरण म्हणजे श्री रामकृष्णांचं. रामकृष्ण सगुणाचे उपासक, कालीमाता ही त्यांची आराध्य देवता. सगुण भक्तीतूनच त्यांनी अंतिम गंतव्यस्थान प्राप्त करून घेतलेले. पण नंतर त्यांच्या जीवनात तोतापुरी आले. त्यांनी त्यांना निर्गुण साधना शिकवली, पण ती त्यांना सुरुवातीला जमत नव्हती. नंतर जेव्हा तोतापुरीने भ्रूमध्यावर टोचून तिथं ध्यान करण्यास सांगितलं तेव्हा त्यांना ते जमले व त्यांची समाधी लागली. म्हणून ज्ञानदेव आडवी आकाशी निघाली असे म्हणत असावेत. पुढे 160व्या ओवीपर्यंत ज्ञानदेवानी या पंथराजाचे महात्म्य गायलेले आहे. ते आपण उद्या पाहू.